श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये नवरात्र उपवास कोणत्या महिलांनी, कोणत्या स्त्रियांनी पकडू नये व तो का पकडू नये ह्याची सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला. नवरात्र उपवास कोणत्या स्त्रियांनी, महिलांनी पकडू नये आणि का पकडू नये हे आपण सविस्तर बघूया. नवरात्र हा अत्यंत पवित्र सण असून देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. अनेक महिला या काळात उपवास ठेवतात. मात्र सर्व महिलांसाठी उपवास करणे योग्यच असेल असे नाही. शरीराची स्थिती, वय, आरोग्य आणि वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. चला तर मग पाहूयात कोणत्या महिलांनी नवरात्र उपवास पकडू नये व का पकडू नये. पहिला आहे गर्भवती महिला. गर्भवती महिलांना बाळाच्या वाढीसाठी पोषणयुक्त आहार आवश्यक असतो. उपवासामुळे काही पोषण तत्वांची कमतरता होऊ शकते, जसे की ब्लड शुगर कमी होणे, चक्कर येणे, उलटी होणे यासारख्या त्रासांचा धोका वाढतो. जर उपवास करायचाच असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन करा. हलकं, पौष्टिक आणि वेळच्या वेळी अन्न घ्यावं. दुसरा आहे स्तनपान करणाऱ्या महिला. आईने घेतलेल्या आहारावरच बाळाच्या दुधाची गुणवत्ता अवलंबून असते. उपवास केल्यास दूध कमी होण्याची शक्यता असते. आईच्या शरीराला भरपूर ऊर्जा आणि पाणी लागतं. उपवासात ती मिळत नाही. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी उपवास शक्यतो करू नये. तिसरा आहे मासिक पाळीच्या काळातील महिला. पाळीच्या दरम्यान शरीरात हार्मोन बदल होतात. थकवा जाणवतो. कधीकधी पोटदुखी, चक्कर येणे असे त्रास होतात. धार्मिक परंपरेनुसार काही समुदायामध्ये मासिक पाळीच्या काळात उपासनेपासून दूर राहतात. या काळात उपवास केल्याने शरीर अजून दुर्बल होऊ शकतं. पाळीमध्ये उपवास ठेवणे आरोग्याला त्रासदायक वाटत असेल तर ते न केलेलंच चांगलं. चौथा आहे अत्यंत कमजोर किंवा आजारी महिला. आजारी म्हणजे जसे की मधुमेह असेल, थायरॉईड असेल, BP असेल किंवा हृदयरोग असेल असे कोणालाही त्रास असतील तर त्या महिलांनी उपवास शक्यतो करून पकडू नये. या आजारामध्ये औषध वेळच्या वेळी व अन्नासोबत घ्यावी लागतात. उपवास केल्यास औषधांचा परिणाम उलट होऊ शकतो. शरीरात ऊर्जा आणि पोषण टंचाई होऊ शकते. त्यामुळे तब्येत बिघडू शकते. त्यामुळे अत्यंत कमजोर किंवा आजारी महिला ह्या महिलांनी शक्यतो उपवास टाळावा. पाचवा आहे वयस्कर महिला. वयोमानानुसार शरीराची पचनशक्ती आणि ऊर्जा कमी होत जाते. उपवासामुळे कमजोरी, थकवा, चक्कर आणि रक्तदाबाचे चढ उतार होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो वयस्कर महिलांनी नवरात्रीचा उपवास पकडू नये. सहावा आहे कमी रक्त असलेल्या महिला, म्हणजे ज्यांच्या शरीरात कमी रक्त आहे अशा महिला. उपवासात लोह, कॅल्शियम, प्रोटीन मिळणं अवघड असतं. अशक्तपणा वाढू शकतो, विशेषतः जेव्हा नियमित जेवण बंद केलं जातं. त्यामुळे शक्यतो करून कमी रक्त असलेल्या महिलांनी उपवास टाळावा. त्यानंतर गर्भवती महिलांसाठी नवरात्र काळात उपवास पकडायचाच असेल तर त्यासाठी सुरक्षित पोषण आहार, मूल्याने भरलेला आणि ऊर्जा देणारा घेणे खूप महत्त्वाचे आहे. गर्भधारणेदरम्यान बाळाच्या वाढीसाठी प्रोटीन, लोह, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, फायबर आणि भरपूर प्रमाणात पाणी आवश्यक असतं. त्यामुळे जर गर्भवती महिला नवरात्र उपवास करत असतील तर संतुलित आणि सात्विक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. जसे की खजूर असेल आणि काही फळे म्हणजे केळी, सफरचंद, संत्रा असेल किंवा डाळिंब. ही फळं पचनास हलकी आणि पोषण मूल्याने भरलेली असतात. त्यामुळं ही फळं त्यांनी घ्यावेत. त्याचबरोबर नारळ पाणी घ्यावं आणि साबुदाणा खिचडी म्हणजे शेंगदाण्याचा कूट, बटाटा, साजूक तूप घालून बनवलेली साबुदाणा खिचडी त्या खाऊ शकतात. त्याचबरोबर दिवसभरात लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे भरपूर पाणी प्या. जवळजवळ 7 ते 8 ग्लास महिलांनी पाणी प्यावं. त्याच्यामुळं काय होतं, पाणी पिल्यामुळं डिहायड्रेशन होणार नाही. त्याच्यानंतर दिवसभरात पुरेशी विश्रांती घ्या. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. उपवास फारच कठीण वाटत असेल तर थांबा.
बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यास प्राधान्य द्या. गर्भवती महिलांनी नवरात्र उपवास करताना श्रद्धा आणि स्वास्थ्य या दोन्हींचा समतोल राखणं अत्यावश्यक आहे. देवीला उपवासाच्या कडक नियमांपेक्षा तुमच्या मनातील भक्ती, बाळाचं आरोग्य अधिक प्रिय असतं. उपवास ही श्रद्धेची आणि आरोग्याची गोष्ट आहे. कोणताही उपवास आरोग्याच्या किमतीवर पकडू नये. शरीर जर साथ देत नसेल तर देवीसुद्धा प्रेमाने क्षमा करते, यावर विश्वास ठेवा. श्रद्धा ही मनात असते, पोट रिकामं ठेवूनच ती दाखवावी लागत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा धन्यवाद.